नमो नमः. नमस्कारः. अभ्युदय व्याख्यानमालेचे सन्माननीय संयोजक, उपस्थित युवक वर्ग, नागरिक, माता, बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहोत. आपण भारत भूमीमध्ये जन्माला आलो आणि त्यातही सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आपला सगळ्यांचा जन्म झाला आहे. या भूमीमध्ये साक्षात भगवंतानी जन्म घेतला. जगाच्या पाठीवर आपण जर वेगवेगळ्या देशांकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या देशांमध्ये देवदूतांनी जन्म घेतला असेल, संतांनी जन्म घेतला असेल, परंतु या भारतभूमीमध्ये साक्षात भगवंतानी, ईश्वराने इथे जन्म घेतला आहे. प्रथम पुरुषी एकवचनी भगवंत इथे येऊन बोलला आहे. त्यांनी आपल्या सगळ्यांना अभिवचन दिलं आहे की सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी मी प्रत्येक युगामध्ये जन्म घेईल. अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे बोल प्रत्येक भारतीय तरुणाला माहिती आहेत आणि हे बोल ज्या भाषेतून सांगितले आहेत ती परम पवित्र, मधुर गिर्वाणवाणी आहे. ही गिर्वाणवाणी म्हणजे संस्कृत भाषा आहे. हजारो वर्ष पुरातन, प्राचीन अशी ही संस्कृत भाषा आहे. या संस्कृत भाषेने आपल्याला अनेक ज्ञानाचे कोश खुले केलेले आहेत. या संस्कृत भाषेमध्ये संस्कृत साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातला तुम्ही विषय घ्या, त्या बाबतीतलं ज्ञान आपल्याला संस्कृत भाषेतून प्राप्त होतं. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती. सर्व भाषांमध्ये प्रमुख, दिव्य, मधुर अशी ही गिर्वाणवाणी म्हणजे देववाणी आहे. मित्रांनो, या संस्कृत भाषेमध्ये आर्षकाव्य नावाचा एक प्रकार आहे. आर्षकाव्य म्हणजेच ऋषीणाम रचितम काव्यम. ऋषींनी निर्माण केलेलं काव्य म्हणजे आर्षकाव्य आहे. वाल्मिकी रामायण आणि महाभारत हे दोन महान ग्रंथ भारतामध्ये आहेत. आपल्या पूर्व आयुष्यामध्ये जो दरोडेखोर होता आणि नंतर नारद मुनींच्या भेटीमुळे त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली, प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तपश्चर्या करण्याचं ठरवलं आणि त्या वाल्या कोळींनी स्वतःमध्ये परिवर्तन घडवत स्वतःला नराचा नारायण करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप पुढे नेलं. ते महर्षी वाल्मिकी, त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचं जे महाकाव्य तयार केलं आहे ते वाल्मिकी रामायण आहे. प्रत्येक भारतीयाला वाल्मिकी रामायण माहिती आहे. महाभारताबद्दल सुद्धा वेगळं बोलायला नको. महाभारताचे रचयिते महर्षी व्यास, बादरायण व्यास आहेत. महर्षी व्यासांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना साक्षात त्या जगन्नियंत्याकडून प्रेरणा झाली की आता एका महान ग्रंथाची रचना मला केली पाहिजे. आणि मग व्यासांनी विचार करायला सुरुवात केली की इतका महान ग्रंथ जर मला लिहायचा आहे तर मला कोणीतरी त्याच तोडीचा अतिशय उत्तम असा लेखनिक हवा. आणि मग त्यांच्या मनामध्ये आलं की गणपती बाप्पाला श्री गणरायाला साकडं घालूयात. आणि त्यांनी श्री गणरायाचं आवाहन केलं. श्री गणेश प्रकट झाले. जगन्नियंत्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. गणपती बाप्पा म्हणाले, ठीक आहे, काहीच हरकत नाही, पण माझी एक अट आहे. महर्षी, तुम्ही तुमचं बुद्धिवैभव माझ्या समोर ओतत असताना मध्ये थांबायचं नाही. तुम्ही जर थांबलात तर मी लेखन कार्य सोडून निघून जाईल. महर्षींनी क्षणभर मनामध्ये विचार केला आणि मग ते गणपती बाप्पाला म्हणाले की ठीक आहे देवा, तुम्ही म्हणाल तसं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या व्यास महर्षींनी महाभारताचं लेखन कार्य सुरू केलं. एक टाकी लेखन कुठेही मध्ये न थांबता अव्याहतपणे भगवंताचं नाव घेऊन त्यांनी आपलं कार्य सुरू केलं. आणि बघता बघता
8,800 श्लोकांमध्ये महर्षी व्यासांनी या ग्रंथाचं कार्य एक टाकी पूर्ण केलं. काय होतं या 8,800 श्लोकांमध्ये? तर कौरव पांडवांच्या युद्धाचं वर्णन होतं. आणि म्हणून या ग्रंथाला नाव प्राप्त झालं जय. पुढे दुसरी पिढी आली. महर्षी व्यासांचे पट्टशिष्य वैशंपायनांनी या ग्रंथामध्ये काही भर घालण्याचं ठरवलं आणि त्यांनी भरत वंशामध्ये जन्मलेल्या अनेक राजांचं वर्णन या ग्रंथामध्ये भर म्हणून आणखी जोडलं. आता श्लोकांची संख्या झाली होती 24,000. आणि स्वाभाविकच आहे, भरत कुळातील अनेक राजांचं चरित्र या ग्रंथामध्ये आल्यामुळे ग्रंथाचं नाव सुद्धा भारतम असं झालं. महर्षी व्यासांनी 8,800 श्लोकांचा जो कथाभाग लिहिला होता तेव्हा ग्रंथाचं नाव जय होतं. आता दुसरी आवृत्ती, त्याची संपादित आवृत्ती झाली भारत नावाने. वैशंपायनानंतर त्यांच्या पुढची पिढी आली. त्यांचा पट्टशिष्य महर्षी सौती हे आले आणि त्यांनी ठरवलं की माझे गुरुदेव वैशंपायन आणि त्यांचे गुरुदेव जे महर्षी व्यास आहेत त्यांच्या कार्यामध्ये मी सुद्धा काहीतरी योगदान दिलं पाहिजे. आणि भारतवर्षातील अनेक महान राजांच्या आख्यायिका त्यांनी या ग्रंथामध्ये जोडल्या. आणि आता या भारतम ग्रंथाच्या श्लोकांची संख्या जवळपास 1,00,000पर्यंत पोहोचली होती. आणि स्वाभाविकच आहे, आता नावसुद्धा बदललं पाहिजे. आणि मग भारतम या नावाचं पुन्हा परिवर्तन झालं आणि ग्रंथाचं नाव आता झालं महाभारत. असा हा महाभारताचा पूर्व इतिहास सांगितला जातो. आपल्या सगळ्यांच्या सौभाग्याने गेल्या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपण पुन्हा या रामायण आणि महाभारताच्या मालिकांचा आनंद आस्वाद घेतला. सद्यस्थितीमुळे आपल्याला सगळ्यांना घरामध्ये राहावं लागतं आहे. गेल्या 1 वर्षापासून आपण पाहतो आहोत की संपूर्ण विश्वच एक प्रकारे घरामध्ये बसलं आहे. लॉकडाऊनची स्थिती आहे. पण आपल्या सौभाग्याने आपल्याला आपला हा पूर्व इतिहास पुन्हा डोळ्यांसमोर मालिकांच्या नाट्यमय स्वरूपामध्ये आपल्याला अनुभवता येतो आहे. अत्यंत महान असा हा ग्रंथ जो महाभारत, की ज्याची श्लोकसंख्या आता 1,00,000पर्यंत गेलेली मी तुम्हाला सांगितली. त्याच्यामध्ये आणखी काय आहे? 18 पर्वांमधून हे 1,00,000 श्लोक मांडले गेलेले आहेत. आणि 18 पर्वातील भीष्म पर्वामध्ये श्रीमद्भगवत गीता हा जगातील सर्वात महान ग्रंथ अंतर्भूत झालेला आहे. काय आहे भगवद्गीतेमध्ये? श्रीकृष्णाचा अर्जुनाशी झालेला संवाद. फक्त एवढंच आहे का? तर नाही मित्रांनो, या जगातल्या अद्भुत ग्रंथामध्ये अनेक अद्भुत गोष्टी आहेत. महाभारतामध्ये ज्या अनेक कथा आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं सार श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महाभारताच्या बाबतीत असं बोललं जातं विद्वानांकडून की जे इथे आहे तेच सगळीकडे सगळ्या वाङ्मयामध्ये थोडं थोडं आपल्याला विखुरलेलं दिसतं. आणि जे इथे नाही आहे, म्हणजे जे महाभारतामध्ये सांगितलं गेलेलं नाही आहे, ते तुम्हाला कुठेच सापडणार नाही. हे महाभारताचं वैशिष्ट्य आहे. महाभारताला 5वा वेद असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मग जर महाभारताची इतकी मोठी ख्याती आहे तर स्वाभाविकच आहे श्रीमद भगवत गीता जो अद्भुत ग्रंथ आहे की ज्यामध्ये साक्षात भगवंत बोलतायत, गिरवाणवाणीतून बोलतायत, अत्यंत मधुर अशा संस्कृत भाषेमधून त्यांचा आपल्या मित्राशी, आपल्या सख्याशी, आपल्या शिष्याशी जो संवाद आहे तो जगप्रसिद्ध आहे. जगातल्या अनेक महान लोकांनी त्याची अनुभूती घेतली आहे. त्यात नेमकं काय ज्ञान दिलेलं आहे, काय काय आहे, किती श्लोक आहेत,
किती अध्याय आहेत, कोणते कोणते विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत, असा अभ्यासाचा विषय आहे. श्रीमद्भगवद्गीता हा इतका विशालकाय विषय आहे की एका छोट्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला सगळे विषय उलगडून दाखवू शकणार नाही. परंतु आज आपल्या सौभाग्याने आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र बसून श्रीमद्भगवद्गीतेवरती आज थोडक्यात चिंतन करण्याचा हा काळ आपल्याला सौभाग्याने प्राप्त झाला आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. आणि तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुष्पिका सांगितली जाते. त्या पुष्पिकेमध्येच वर्णन केलेलं आहे की या भगवद्गीतेमध्ये आपण काय अभ्यासतो आहोत. प्रत्येक अध्यायाच्या शेवटच्या 2 ओळी पहा तुम्ही. इति ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. हे सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे श्रीमद्भगवद्गीता ही ब्रह्मविद्या आहे. पुढे जाऊन योगशास्त्रे असा शब्द प्रयोग केला आहे. म्हणजे हे योगशास्त्र आहे. आपल्याकडे 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनांची चर्चा केली जाते कायम. त्यातलं योगशास्त्र की जे आज जगाला केवळ शरीराच्या स्थितीवरच नाही तर मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा सगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत आहे. माननीय पंतप्रधानांनी काही वर्षापूर्वी युनोमध्ये प्रस्ताव ठेवला आणि 21 जून सर्वानुमते जागतिक योग दिन म्हणून मान्यता पावला. आपण सगळेजण 21 जूनला योग दिन साजरा करत असतो. ते योगशास्त्र, ते अत्यंत महान योगशास्त्र की जे साक्षात देवाधिदेव महादेवांपासून शिवाकडून पुढे पुढे गुरु शिष्य परंपरेतून पतंजलींपर्यंत आलं आणि पतंजली महर्षींनी ते सगळं एकत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. या श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अनेक योगांचा विचार केलेला आहे. योगशास्त्राबद्दलची चर्चा यामध्ये आलेली आहे. म्हणून त्यामध्ये म्हटलंय की योगशास्त्रे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. आणि उपनिषदाचा दर्जा या महान ग्रंथाला दिलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की उपनिषद म्हणजे काय? उप अधिक नि अधिक सद अशी याची या शब्दाची फोड करता येऊ शकते. म्हणजे गुरूंच्या जवळ पायाशी बसून घेतलेलं ज्ञान म्हणजे उपनिषद आहे. उपनिषद हा वेदांचाच एक भाग आहे. उपनिषद समजून घेण्यासाठी थोडासा आपल्याला वेदांकडे परत एक दृष्टिक्षेप टाकावा लागेल. जगाच्या पाठीवरील सगळ्यात प्राचीन ग्रंथ म्हणजे ऋग्वेद आहे. भारतातील अशी एखादी व्यक्ती असेल क्वचित की ज्यांना वेद काय आहेत किंवा वेद शब्द ज्यांनी ऐकलाच नाही आहे, वेद माहितीच नाही आहेत, असं क्वचितच कोणी असेल. वेद नाम प्रत्येकाच्या कानावर पडलेलं आहे. वेद 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि या 4 वेदांचं अध्ययन करण्यासाठी 6 वेदांग सांगितली गेलेली आहेत: शिक्षा, कल्प, छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष. 4 वेद अधिक ही 6 वेदांग मिळून दशग्रंथ असं म्हटलं जातं. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. म्हणजे या 10ही ग्रंथांचा अभ्यास रावणाचा उत्कृष्ट होता. रावणाने या 10 ग्रंथांना आत्मसात केलेलं होतं. अनेक विद्वान असे होऊन गेले आहेत की ज्यांचा या 10ही ग्रंथांचा उत्तम अभ्यास असतो. आता प्रत्येक वेदाचे परत 4 भाग होतात: मंत्रसंहिता, ब्राह्मणम, आरण्यकम आणि उपनिषद. आणि मग वेदाच्या शेवटचा भाग म्हणजे 4था भाग हा उपनिषद येतो.
मुक्तिक नावाचं एक उपनिषद आहे. यामध्ये उपनिषदांची संख्या सांगितली आहे की एकूण उपनिषद साधारण किती, तसे अनेक सांगितले जातात, वेगवेगळे आकडे सांगितले जातात. परंतु या मुक्तिक नावाच्या उपनिषदानुसार 108 उपनिषदं आहेत असं साधारण मानलं जातं. विद्वानांची सगळ्यांची या संख्येला मान्यता आहे. आणि प्रत्येक वेदाचं वेगवेगळं उपनिषदही आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की उपनिषद म्हणजे साक्षात गुरूंच्या जवळ त्यांच्या पायाशी बसून घेतलेलं ज्ञान. पण हा एक साधारण व्यावहारिक अर्थ झाला. नेमका अर्थ काय उपनिषदाचा? तर वेदांमध्ये जे सगळं तात्विक ज्ञान भरलेलं आहे, जे आमच्या ऋषीमुनींनी वनामध्ये बसून समाजाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी आपल्या आत्मचिंतनातून समाधी अवस्थेमध्ये असताना त्यांना प्रत्यक्ष दिसलं, असं ज्ञान, असं तात्विक ज्ञान उपनिषदांमध्ये भरलेलं आहे. आणि मग ते गुरुशिष्य परंपरेत एका गुरूंकडून दुसऱ्या गुरूंकडे किंवा एका गुरुकडून आपल्या शिष्याकडे आणि आपल्या गुरुकुलातील पुढच्या सगळ्या पिढ्यांपर्यंत पोहोचत गेलेला आहे. गुरुशिष्यांचा संवाद उपनिषदांमध्ये मांडलेला असतो. आणि मग या सगळ्या उपनिषदांचं सार हे मद्भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला आपला सगळ्यांचा प्रतिनिधी नेमून हे ज्ञान दिलेलं आहे. अनेक विषयांना याच्यामध्ये स्पर्श केलेला आहे. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य म्हणजे जसं महाभारताचं मी तुम्हाला सांगितलं की महाभारताबाबतीत असं बोललं जातं की महाभारतामध्ये सगळ्या जगातलं ज्ञान आहे. आणि महाभारताचे रचयिते जे होते महर्षी व्यास यांच्या बाबतीत एक उक्ती केली जायची, ती म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. म्हणजे व्यासांनी सगळं जग उच्छिष्ट करून ठेवलं आहे, उष्ट करून ठेवलं आहे. ते इतके विद्वान होते, हुशार होते. या अनेक ग्रंथांची रचना या महर्षी व्यासांनी केली होती. महाभारताची रचना केली, ब्रह्मसूत्रांची रचना केली, 18 महापुराणांची रचना केली. आता पाश्चिमात्य अनेक विद्वानांना हे पटत नाही की एकाच व्यक्तीने इतकं सगळं लेखन केलं असेल. हरकत नाही, तसंही आपण विचार करू शकतो की महर्षी व्यास हे एक मोठं विद्यापीठ होतं, ही एक युनिव्हर्सिटी होती. आणि त्या सगळ्या विद्वानांच्या एकत्रित रिसर्च वर्कला, एकत्रित संशोधन कार्याला आपण या सगळ्या 18 महापुराणांच्या किंवा महाभारताच्या किंवा अन्य ग्रंथांच्या स्वरूपामध्ये एकत्रितपणे पाहू शकतो. म्हणजे सगळ्या विद्वान महर्षींनी एकत्रित बसून आपलं संशोधन कार्य एकत्रितपणे मांडलं आणि त्याच्यावरती क्वालिटी सील, महर्षी व्यासांचं नाव, त्यांची सही शिक्का. आणि पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना हेच सांगितलं गेलं की महर्षी व्यासांनी हे सगळं लिहिलेलं आहे, हे रचलेलं आहे. हरकत नाहीत. सप्तचिरंजीवांपैकी महर्षी व्यास हे एक चिरंजीव मानले जातात. म्हणजे ते आजही आहेत, अत्यंत विद्वान असे सद्गृहस्थ, आणि ज्यांनी या भगवद्गीतेमध्ये भगवंताकडून जगातल्या अनेक रहस्यांचा उलगडा करून घेतलेला आहे. अनेक गोष्टी या मद्भगवद्गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अभ्यासायला मिळतात, ऐकायला मिळतात. आजपर्यंत भगवद्गीतेवरती अनेक टीका लिहिल्या गेलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना इंग्रजांच्या काळामध्ये गीतारहस्य नावाचा महान ग्रंथ लिहिला. विनोबा भावेंनी त्यांची एक टीका लिहिली. अशा अनेक टीकांची नावं सांगता येतील की ज्यांनी आपल्याला जी गीता समजली ती गीता आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये समाजापर्यंत देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि आजही अनेक विद्यापीठांमधून अनेक संस्कृतचे स्कॉलर, तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी भगवद्गीतेवरती संशोधन करत आहेत. नवनवीन PhD, रोज एक नवीन PhD सुद्धा भगवद्गीतेवरती आज जगामध्ये प्राप्त होत आहेत. केवळ भारतामध्येच नाही तर जर्मनीसारख्या देशामध्ये की जिथे भारतापेक्षा जास्त संस्कृतमध्ये रिसर्च सुरू आहे. खरं तर भारतामध्ये की जिथे संस्कृतचा जन्म आहे, जिथे साक्षात ही गिरवाणवाणी भगवंताच्या मुखातून अनेकांना प्राप्त झालेली आहे,
प्रथम पुरुषी एकवचनी भगवंतांनी इथे अभिवचन दिलेलं आहे की धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगामध्ये जन्म घेणार आहे. आणि भगवंतांनी आपला शब्द पाळलेला आहे. भगवंतांनी गीतेमध्ये ज्या ज्या रहस्यमय गोष्टी सांगितल्या त्याची अनुभूती विदेशातल्या काही विद्वानांनी म्हणा किंवा काही महान लोकांनी घेतली. तुम्हाला कदाचित माहिती असेल, पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी ज्यावेळेला पाश्चिमात्य विद्वानांनी अणुबॉम्बचा शोध लावला आणि त्या अणुबॉम्बची चाचणी पहिल्यांदा घेण्यात आली, त्या वैज्ञानिकांनी ज्यावेळेला तो अणुविस्फोट झाल्यानंतर प्रचंड प्रकाश आणि ध्वनी अनुभवला, ते सगळं चित्र पाहिल्यानंतर त्यांच्या मुखातून उद्गार निघाले. ते म्हणाले की भारतातल्या महान ग्रंथामध्ये श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जे विराट पुरुषाचं वर्णन केलं गेलेलं आहे, अर्जुनाला ज्या विश्वरूप दर्शनाचा लाभ प्राप्त झाला तेच वर्णन मी आत्ता अनुभवतोय. कोण म्हणतंय हे? एक पाश्चिमात्य विद्वान ज्यांनी ॲटॉमिक रिसर्च केलेला आहे, ज्यांनी अणुबॉम्बचा पहिला प्रयोग केलेला आहे. तो सांगतोय की भगवद्गीतेमध्ये जे सहस्त्र सूर्यांचा प्रकाशाचं वर्णन आहे, भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचं वर्णन आहे, त्याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेतोय. अहो एवढंच काय, दक्षिण आफ्रिकेतील महान सामाजिक कार्यकर्ते नेल्सन मंडेलांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वर्णविद्वेषाच्या विरुद्ध चळवळ उभारून ती चळवळ मोठी करण्यामध्ये घालवलं. विरोधी विचाराच्या लोकांनी त्यांना तुरुंगात टाकलं. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची 35 वर्ष या सद्ग्रस्तांची तुरुंगामध्ये गेली. सावरकरांचं नाव लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं की त्यांनी सुद्धा अशा यातना तुरुंगामध्ये भोगल्या असतील. आणि सावरकरांनी जसं तुरुंगात असताना आपल्या भारत मातेसाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या लोकांसाठी जे चिंतन केलं त्याचा लाभ भारतातील सगळ्या लोकांना प्राप्त होतो. तसं या नेल्सन मंडेलांनी 35 वर्ष तुरुंगामध्ये कितपत काढली. त्यानंतर ते बाहेर आले, पुन्हा आपला लढा आणखी त्यांनी तीव्र केला आणि त्यांना यश प्राप्त झालं. दक्षिण आफ्रिकेचे ते राष्ट्राध्यक्ष झाले. वय काय होतं? वयाच्या 76व्या वर्षी नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. ज्या वयामध्ये लोक असा विचार करतात की आता 75-76 सुरू झालं आहे, आपलं उतार वय आहे, आपण विश्रांती घेतली पाहिजे, आपण आयुष्यभरामध्ये काय काय केलं हे जरा मागे वळून पाहिलं पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. जीवनाच्या संध्याकाळी प्रत्येक व्यक्ती असाच विचार करते. एक पत्रकार महाशय नेल्सन मंडेलांकडे जाऊन पोहोचले आणि त्यांनी विचारलं की सर, 35 वर्ष तुम्ही तुरुंगामध्ये कितपत काढली, त्यामध्ये 27 वर्ष तुरुंगामध्ये तुम्हाला अत्यंत कठीण कठोर कार्य करावं लागलं, तुम्ही निराश नाही झाले? तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे अद्भुत यश कसं काय मिळालं आणि तुम्ही राष्ट्राध्यक्ष कसे झाले? त्यावरती नेल्सन मंडेला म्हणाले, नक्कीच महोदय, मी सुद्धा खूप निराश झालो होतो. अनेक वेळा आत्महत्येचे विचार माझ्याही मनामध्ये यायचे, परंतु माझ्या सुदैवाने तुरुंगात असताना माझ्या हातामध्ये भारतातील महान ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता हा मला मिळाला. मी त्याचा अभ्यास करत गेलो आणि रोजचा दिवस मला एक नवीन चैतन्य प्राप्त होत गेलं आणि माझ्या मनामध्ये एक विशिष्ट चैतन्याने, ऊर्जेने माझं संपूर्ण शरीर व्यापून टाकलं होतं. रोजच्या रोज माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या नवीन उर्मी जागृत व्हायला लागल्या आणि माझ्या मनात आलं की नाही, मी माझ्या बांधवांसाठी, माझ्या देशबांधवांसाठी या चळवळीसाठी जिवंत राहिलं पाहिजे. आणि परिणाम तुम्ही पाहताय.
आज मी दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो आहे, याच्या मागे श्रीमद्भगवद्गीतेची प्रेरणा आहे. कोण म्हणतंय हे? नेल्सन मंडेला. अणुविस्फोट करणाऱ्या शास्त्रज्ञाला असं वाटतं की भगवद्गीता ग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तंतोतंत मी अनुभवतोय, ते पाहतोय. नेल्सन मंडेला म्हणतात की अनेक वेळा आत्महत्येचे विचार माझ्या मनामध्ये आले, जीवन संपवून टाकावं, सगळं संपलंय असे विचार ज्या ग्रस्तांच्या मनामध्ये आले होते त्यांना इतका सकारात्मक, इतका पॉझिटिव्ह, अत्यंत संकटाच्या काळामध्ये विचार कोणी दिला, ऊर्जा कोणी दिली? भगवंताने दिली. त्याच भगवंतानी की ज्यांनी अर्जुनाला त्याच्या मोहातून बाहेर काढलं होतं. पहिलाच अध्याय भगवद्गीतेतला अर्जुन विषाद योग. जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर की ज्यांनी इतक्या प्रचंड सैन्याचं नेतृत्व करण्याचं ठरवलं होतं, कुरुक्षेत्रावरती उपस्थित झालेल्या लक्षावधी सैनिकांमध्ये जो स्वतःच्या तेजाने पराक्रमाने तळपत होता, त्याने समोर आपले सगळे नातेवाईक, आपले मित्रमंडळी, काही आपल्या पक्षात आणि काही समोरच्या पक्षात पाहिले आणि अचानक मोहग्रस्त झाला हा अर्जुन. त्याच्या मनामध्ये आलं की अरे मी कोणासाठी युद्ध करतोय, या युद्धाचा परिणाम काय होणार आहे आणि या युद्धामध्ये किती हानी होणार आहे. लक्षावधी लोक याच्यामध्ये मरतील, यात माझे बांधव आहेत, माझे काका आहेत, माझे आजोबा आहेत, माझे पंजोबा आहेत, माझे मित्र आहेत, माझे सासरे आहेत, माझे मेहुणे आहेत, कोण नाही आहे. माझ्याशी संबंधित सगळेच लोक आहेत. आणि केवळ एका देशाचे आहेत का? नाही, विश्वातील असा एकही भूभाग त्यावेळेसचा नसेल की तेथील सैनिक त्या युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले नाहीत. आणि केवळ राज्याच्या लोभासाठी, केवळ काही जमिनीच्या तुकड्यासाठी आपण लढतो आहोत, आपल्याच नातेवाईकांना मारण्यासाठी आपण सिद्ध झालो आहोत. अशा विचाराने अर्जुन मोहग्रस्त झाला. त्याचे हातपाय लटलटा कापायला लागले, शरीरामध्ये कंप निर्माण झाला, तोंडाला कोरड पडली. आणि इतका श्रेष्ठ तेजस्वी असा हा विश्वविख्यात धनुर्धर, परंतु त्याची काय अवस्था झाली. भगवंतानी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्यांचा जो संवाद घडला तो संवाद आपल्या सगळ्यांसाठी सार्वकालिक मार्गदर्शक आहे. कोणत्याही काळामध्ये आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भगवद्गीता देते. अर्जुन हे आपले सगळ्यांचे प्रतिनिधी आहे. भगवद्गीतेचा कालखंड काय असं जर कोणी विचारलं तर आज बहुतांशी विद्वानांचं मत असं आहे की कमीत कमी 5000 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आहे. हे प्रत्यक्ष घडलेलं आहे, कपोल कल्पित नाही आहे. पाश्चिमात्य विद्वान अधिकाधिक अलीकडे हा कालावधी आणण्याचा प्रयत्न करतात आणि आपले भारतीय विद्वान ज्यांचं आपल्या संस्कृतीवर अत्यंत प्रेम आहे ते हा कालावधी अधिकाधिक मागे दूर नेण्याचा प्रयत्न करतात. ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती वेगवेगळे आडाखे मांडले जातात आणि सांगितलं जातं की 12,000, 15,000, 25,000 वर्षपूर्वीचं महाभारत आहे किंवा भगवद्गीता हा ग्रंथ आहे. आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही. आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत प्राचीन असा हा ग्रंथ आहे आणि याच्यातून सार्वकालिक प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्राप्त होतात. अनेकांचा अनुभव आहे. वेगवेगळे अनुभव सांगताना मी 2 अनुभव तुम्हाला बाहेरच्या देशातील लोकांचे सांगितले. अहो, तुमचा माझा सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर याचा अनुभव तुम्हाला माहिती आहे. सचिन तेंडुलकर आपल्या करिअरमध्ये अत्यंत फॉर्मात होता, प्रत्येक मॅचमध्ये सेंचुरी करत होता. त्यावेळेला एका पत्रकाराने त्यांना गाठलं आणि विचारलं, सचिन सर
तुमचे आदर्श कोण आहेत? असे कोण आदर्श आहेत की ज्यांच्यामुळे तुम्ही स्वतःला इतकं घडवू शकता आणि तुम्ही इतके रोज नवनवीन विक्रम करत आहात? विक्रमांचा बादशाह, विक्रमादित्य अशा वेगवेगळ्या बिरुदावलीने सचिन तेंडुलकर आजही भारतरत्न झालेले आहेत. आजही सगळेजण त्यांचं कौतुक करतात. सचिनला हा प्रश्न विचारला की अरे तुझा आदर्श कोण आहे? सचिननी दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आहे. काही क्षणाचाही विलंब न लावता सचिननी हसतमुखाने उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, अहो क्रिकेटमधील अनेक नावं घेता येतील की ज्यांच्याकडे पाहून मी क्रिकेट माझं स्वतःचं डेव्हलप करत गेलो, परंतु खरं सांगतो माझ्या जीवनामध्ये मी कोणाला जर आदर्श मानत असेल तर महाभारतातील, भगवद्गीतेतील अर्जुनाला मी माझा आदर्श मानतो. ज्याप्रमाणे लक्षावधी सैनिकांच्या गराड्यामध्ये मधोमध हा तेजस्वी अर्जुन उभा आहे आणि तो सगळ्यांचं नेतृत्व करतो आहे आणि लक्षावधी सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना त्याच्याकडून अपेक्षा आहेत, त्या सगळ्यांच्या अपेक्षांना तो खरा उतरतो आहे, तो अर्जुन माझा आदर्श आहे. आणि त्या अर्जुनाकडे पाहूनच मी अनेक गोष्टी शिकत असतो, स्वतःला डेव्हलप करत असतो. म्हणूनच मी माझ्या मुलाचं नाव सुद्धा अर्जुन ठेवलेलं आहे. अर्जुन तेंडुलकर. तुम्हाला माहिती आहे, हे सचिन तेंडुलकरचं उत्तर आहे. सचिन तेंडुलकरला सुद्धा भगवद्गीता इतकी भावलेली आहे. प्रत्येक वेळेला तो स्वतःला विकसित करण्यासाठी आत्मचिंतन करतो, पुन्हा पुन्हा भगवद्गीतेकडे पाहतो. अर्जुनाला त्यांनी समोर ठेवलेला आहे. या भगवद्गीतेतल्या ज्या ब्रह्मविद्येचं निरूपण केलं गेलेलं आहे त्या ब्रह्मविद्येच्या बाबतीमध्ये अनेक गूढ गोष्टी हळूहळू जगासमोर पुढे येत आहेत. प्रत्येकाच्या तपस्येचा तो भाग असतो. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुणांना, स्वयंसेवकांना, कार्यकर्त्यांना भगवद्गीता नवीन नाही. परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली संघाची स्थापना केली. त्या काळामध्ये जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्या भारतावरती होतं, देश पारतंत्र्यामध्ये होता आणि देशभक्तीने भारावलेल्या या क्रांतिकारक तरुणांनी आधी क्रांतिकार्याची वाट सुद्धा चोखाळली होती. वेगवेगळ्या मार्गावरून आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. आपल्या इतिहासाचा अत्यंत बारकाईने त्यांनी अभ्यास केला होता. छत्रपती शिवराय काय, राणा प्रताप काय, या महान योद्ध्यांपासून तर प्रभू श्री रामचंद्र, भगवंत श्रीकृष्ण, अर्जुन अशा महान चरित्रांचा अभ्यास करत करत त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ते म्हणजे या संपूर्ण भारतातील जो मूळ समाज आहे, जो हिंदू समाज आहे, तो संघटित नाही आहे आणि त्यामुळे सातत्याने आमच्या भारतवर्षावरती आक्रमणं होत आहेत. 1200 वर्ष वेगवेगळी आक्रमणं आमचा हा देश झेलतो आहे. अनेक परकीय सातत्याने आक्रमणं करतायत, लुटतायत. का बरं? आमच्या अंगामध्ये शक्ती नाही का? आमच्याकडे वैभव पुरेसं नाही आहे का? नव्हतं का? आमच्याकडे बुद्धी नाही का? का बरं आमच्या देशावर सातत्याने आक्रमणं होतात? कारण इथला मूळ समाज स्वतःला विसरला. इथला मूळ हिंदू समाज स्वतःचा स्वभाव विसरला की अरे आम्ही तर सिंहासारखे तेजस्वी आहोत. वयम अमृतस्य पुत्राः, आम्ही अमृताचे पुत्र आहोत. आणि हे श्रीमद भगवद्गीतेचं महान तत्वज्ञान डॉक्टरांनी सुद्धा कोळून प्यायल्यानंतर स्वतः जीवनात आचरणास त्यांनी आणण्यास जो प्रारंभ केला, अत्यंत शांतपणे आपल्या कृतीतून सगळ्या गोष्टी ते घडवत होते. तत्कालीन समाजामध्ये डॉक्टर होणं फार मोठी गोष्ट होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत येत स्वतः डॉक्टर झालेले, भरपूर मोठ्या पगाराची नोकरी करू शकत असणारे किंवा स्वतःचा मोठा व्यवसाय थाटून स्वतःचं जीवन अत्यंत सुखामध्ये, आनंदामध्ये
खरं तर घालवू शकले असते डॉक्टर हेडगेवार, परंतु त्यांनी भारत मातेची सेवा करण्याचं ठरवलं. आपल्यासारखे अनेक तरुण त्यांनी घडवायला सुरुवात केली. नवनवीन तरुण त्यांना भेटायला लागले, बालक यायला लागले. त्यांना रोज कबड्डीचं प्रशिक्षण. कबड्डी शब्द इतका सुंदर आहे की त्या कबड्डी बाबतीत असं सांगितलं जातं की या कबड्डीच्या खेळातून सुद्धा भगवद्गीतेचं तत्वज्ञान आपल्याला शिकता येतं. तुम्हाला वाटेल कसं काय? परमपूज्य श्री गोळवलकर गुरुजी, जे संघाचे दुसरे सरसंघचालक होते, त्यांनी एकदा सहज बोलताना सांगितलं होतं की आमच्या प्रत्येक स्वयंसेवकाचं भगवद्गीतेतील तत्वज्ञानावरती किती दृढ विश्वास आणि श्रद्धा आहे तर तुम्ही कबड्डी खेळताना पाहू शकता. तो स्वतःला झोकून देतो. मी बाद झालो तरी चालेल, मी आऊट झालो तरी चालेल, पण माझ्या पक्षातील, माझ्या गटातील, माझ्या सगळ्या मित्रांसाठी मी लढलो पाहिजे. आणि लढता लढता मी बाद झालो म्हणजे या खेळात मी जरी मेलो तरी मी पुन्हा जिवंत होणार आहे. कबड्डीमध्ये पुनर्जीवित होण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे पुनर्जन्मावरती विश्वास. भगवंतानी सांगितलं होतं अर्जुनाला की अरे मोहग्रस्त होऊ नकोस, तू काय या एका जन्माचं घेऊन बसला आहेस. तुझे आणि माझे यापूर्वीही शेकडो जन्म झालेले आहेत आणि पुढेही होणार आहेत. तू या मोहात पडू नकोस. हे पुनर्जन्माचं तत्वज्ञान खेळातून डॉक्टरजी सगळ्या बालकांना, तरुणांना शिकवत होते. त्यांना या देशासाठी, देशाला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी, आणि इतकंच नाही तर एकदा स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर चिरकाळपर्यंत पुन्हा आमची भारत माता पारतंत्र्यात गेली नाही पाहिजे, अशा पद्धतीची कार्यपद्धती डॉक्टरजी तयार करत होते. आणि ही कार्यपद्धती तयार करताना अनेक तरुण त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्यासारखं कार्य करत संपूर्ण देशभर पसरत होते. नराचा नारायण होण्याची प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला शिकवली आहे. नारायण नावाचा असाच एक तरुण डॉक्टरजींच्या समोर आला. रोज शाखेत येत होता, डॉक्टरांच्या संपर्कात होता आणि त्यांनी पाहिलं की माझे अनेक मित्र संघाचं कार्य वाढवण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात जात आहेत, तिथे जाऊन शिक्षण करतायत आणि स्वतःच्या हिमतीवर तिथे राहत आहेत, तिथे अनेक मित्र निर्माण करतायत, हिंदू समाजाचं संघटन करतायत आणि आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करतायत. मी पण काहीतरी केलं पाहिजे. 5 फुटाची ही वामन मूर्ती, छोटासा अत्यंत सामान्य व्यक्तिमत्व असलेला, केवळ BA पर्यंत शिक्षण झालेला, पण तत्कालीन BA होतं. त्यावेळेला जेव्हा शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं सुद्धा नव्हतं, तेव्हाचा BA ग्रॅज्युएट झालेला हा नारायण डॉक्टरजींना म्हणतो, डॉक्टरजी मला सुद्धा देशासाठी काहीतरी करायचं आहे, मला सुद्धा स्वतःचं जीवन देशाला समर्पित करायचं आहे, मला पण एक संधी द्या, मला कुठेतरी पाठवा, मला संघाचं काम वाढवायचं आहे. डॉक्टरजी रोज त्याचं हे बोलणं ऐकायचे आणि एक दिवस डॉक्टरांनी त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं की तयारी कर, उद्या तुला एका ठिकाणी संघाचं कार्य करण्यासाठी मी पाठवणार आहे. अत्यंत आनंदाने हा तरुण तयार झाला. दुसऱ्या दिवशी एक छोटंसं गाठोडं बरोबर घेऊन 2-3 कपडे त्याच्यामध्ये भरले, डॉक्टरांकडे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, डॉक्टरजी माझ्यावरती तुमची खूप कृपा झाली आहे. या देशाचं कार्य करण्यासाठी, भारत मातेच्या सेवेसाठी मी सिद्ध झालेलो आहे, सांगा मी कुठे जायचं आहे. डॉक्टरजी रेल्वे स्टेशनवर त्याला पोहोचवायला आले. ग्वाल्हेरचं तिकीट काढून दिलं, हातामध्ये 5 रुपयांची नोट दिली आणि भगवद्गीतेची एक प्रत दिली. कुठे जायचं आहे तुला? ग्वाल्हेरला जायचं आहे. काय करायचं आहे तुला? मध्य भारतातील संघाचं कार्य वाढवायचं आहे. कोणाकडे उतरणार आहे? माहिती नाही. जेवणा खाण्याची व्यवस्था काय? माहिती नाही. तिथे तुला कोण मदत करणार आहे? माहिती नाही. हा एक ग्रंथ तुझ्या हातामध्ये राहू दे, भगवद्गीता, त्याच्यात तुला सगळी उत्तर मिळतील. काय विश्वास आहे बघा पूजनीय डॉक्टरजींना सुद्धा आणि त्या नारायणाला सुद्धा. अत्यंत आनंदाने या वामन मूर्तीने भगवद्गीता स्वतःच्या हृदयाशी कवटाळली आणि हा नारायण मध्य भारतात रवाना झाला.
ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, या नारायणांनी अनेक स्वयंसेवक घडवले, मध्य भारतामध्ये संघाचं काम मोठं केलं. आणि इतकंच नाही, संघाचं कार्य तर खरं मातेची सेवा करणं असतं, पण त्याच्यातून अनेक बाय प्रॉडक्ट सुद्धा निर्माण होतात. आणि असंच एक बाय प्रॉडक्ट म्हणजे एक स्वयंसेवक या देशाचा पंतप्रधान झाला. पंतप्रधान झाल्यानंतर बाकी सगळी महत्त्वाची कामं बाजूला सारून आपल्या गुरूंना भेटायला नागपूरला यायला हा स्वयंसेवक विसरला नाही. कोण होते पंतप्रधान? भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी. आणि कोण होते त्यांचे हे गुरु? वामनमूर्ती नारायण, थोर संघप्रचारक नारायणराव तरटे. असे अनेक नारायण संघाने दिल्यात, कारण संघामध्ये या भगवद्गीतेचं तत्वज्ञान मुळातच इतकं सहजपणे शिकवलं जातं. हे उदाहरण सांगितल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडेल की कदाचित गीतेचं प्रशिक्षण दिलं जातं का संघाच्या शाखांमधून? कदाचित हो, कदाचित नाही. तो काही अगदी नियमित करण्याचा प्रयोग आहे असं नाही आहे. तिथल्या स्वयंसेवकांना जर वाटलं आपण सगळ्यांनी मिळून भगवद्गीता शिकली पाहिजे तर ते शिकतही असतील. परंतु सगळे मिळून भारत मातेची प्रार्थना रोज करायला विसरत नाहीत. माझा देश, माझा समाज संकटात असताना मी घरामध्ये निवांत कसा बसू, असा विचार प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनामध्ये येत असतो. कोविडचं संकट सोडून द्या. अहो, नुसतं कोविडच काय, कुठलंही नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती असू द्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कार्यकर्ते आपल्या सगळ्या महत्त्वाच्या कार्यांना बाजूला सारतात आणि भारत मातेच्या सेवेसाठी कटिबद्ध होतात. गेल्या मार्चपासून तुम्ही सगळीकडे बातम्या ऐकत असाल, पाहत असाल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हर तऱ्हेची मदत करतायत देशातील जनतेला. आता देशातील जनता आणि संघाचे स्वयंसेवक काय वेगळे आहेत का? मुळीच नाही. या सगळ्या जनतेला, भारतातल्या लोकांना, समाजाला ते आपलेच भाऊबंद मानतात ना. आणि मग मी माझ्या स्वतःच्या बांधवांसाठी धावून जाणार नाही का? या भावनेतून या देशाला ज्यांनी माता मानलेलं आहे त्या स्वयंसेवकांना गीतेचे श्लोक तोंडी पाठ जरी नसतील तरी पण भगवद्गीतेचं तत्वज्ञान ते रोजच्या जीवनामध्ये अनुसरण करत आहेत. त्यामुळे आज अनेक तरुणांना संघाच्या शाखेमध्ये यावंसं वाटतं. पूजनीय डॉक्टरजींनीच आपलं संपूर्ण जीवन आपल्या कृतीतून भगवद्गीतेचं तत्वज्ञान स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून लोकांना दाखवून दिलं. असे अनेक नारायण दिले आजही आहेत. आजही शेकडो तरुण आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्ष देशासाठी संघ सांगेल त्या ठिकाणी जाऊन राहतात आणि भारत मातेची सेवा करतात पूर्ण वेळ. जेवणाची व्यवस्था काय आहे, राहण्याची व्यवस्था काय आहे, काही माहिती नाही आहे. कुठलाही मोबदला नाही, कुठलाही मानधन नाही, कोणतीही अपेक्षा नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता अर्जुना तू काम करत राहा. षड्रिपूंवर विजय प्राप्त करायचा आहे ना, त्याचंच महान शिक्षण भगवंतानी अर्जुनाला कर्मयोगामध्ये दिलेलं आहे. आणि कर्मयोगाचा अत्यंत अप्रतिम सुंदर उदाहरण संघापेक्षा वेगळं काय असू शकेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रत्येक स्वयंसेवक हा कर्मयोगी असतो. कदाचित रोजची पूजा तो करणार नाही घरामधली, परंतु भारत मातेची प्रार्थना करायला तो विसरणार नाही. भारत मातेच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि हा जन्म आम्ही या भारत मातेसाठी कार्य करणार आहोत, असा संकल्प प्रत्येक स्वयंसेवकाच्या हृदयामध्ये असतो. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एखादं गाव विकसित केलेले आणि संपूर्ण देशाला माहिती झालेले अण्णा हजारे नक्कीच परिचित असतात. महान कार्य आहे, थोर समाजसेवक आहेत.
सगळ्यांना सुपरिचित आहेत. परंतु ज्यांनी 500 पेक्षा अधिक गावं विकसित केली आहेत, आत्मनिर्भर केली आहेत, तिथल्या वनवासी समाजाला सुसंस्कारित केलं आहे, सुशिक्षित केलं आहे, असे नानाजी देशमुख माहिती आहेत का हो? प्रसिद्धी परांगमुख राहून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या मंत्राला स्वतःचा जीवन मंत्र बनवून आजन्म कार्य करत राहणारे नानाजी देशमुख आहेत. अनेक संघप्रचारक आहेत, शांतपणे काम करत असतात, प्रसिद्धी परंगुक असतात, कुठेही त्यांना स्वतःचं नाव पेपरमध्ये यावं याची अपेक्षा नसते. कोणी माझं कौतुक करावं, माझी वाहवा करावी, येऊन मला प्रत्येकाने पाया पडावं अशी कोणतीही अपेक्षा या कार्यकर्त्यांची नसते. कर्मयोग जगणारे अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे भूषण आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील की भगवद्गीतेचं तत्वज्ञान जीवनामध्ये ज्यांनी उतरवलं आहे. डॉक्टरजींनंतर संघाचे दुसरे सरसंघचालक झाले होते पूजनीय श्री गोळवलकर गुरुजी. मुळातच शंकराचार्यांसारखी प्रखर अत्यंत तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त झालेले आणि जन्मजात विरक्त विरागी स्वभाव असलेले पूजनीय गुरुजी आपल्या आई वडिलांचं 8वं अपत्य, पूर्वीची सगळी भावंड निवर्तलेली, एकुलते एक हे आपल्या मातापित्यांच्या सेवेसाठी शिल्लक असलेले, तत्कालीन MSc LLB पर्यंतचं अत्युच्च शिक्षण प्राप्त केलेले, अतिशय हुशार, मेधावी, फोटोग्राफ मेमरी म्हणावी इतके हुशार. संपूर्ण आयुष्यभरामध्ये असं सांगितलं जातं की गुरुजींनी 20,000 ग्रंथ वाचले. परंतु स्वामी विवेकानंदांसारखी मेधा ज्यांना प्राप्त होती, प्रज्ञा ज्यांना प्राप्त होती, असे पूजनीय श्री गुरुजी आपल्या मातापित्यांचा सुद्धा त्याग करून त्या ब्रह्माचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. संघाच्या संपर्कात पूर्वीच आलेले होते, परंतु त्यांचा मूळ स्वभाव हा संन्यस्त वृत्तीचा होता. त्या अज्ञाताचा शोध घेण्यासाठी, त्या ब्रह्मतत्वाचा शोध घेण्यासाठी, भगवद्गीतेतील त्या ईश्वराचं विराट रूप अनुभवण्यासाठी म्हणून ते आपल्या गुरूंकडे जाऊन पोहोचले. स्वामी विवेकानंदांच्याच गुरुपरंपरेतील त्यांचे गुरुबंधू, स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंद यांना त्यांनी गुरु केलं होतं. त्यांची सेवा केली, त्यांचा अनुग्रह प्राप्त केला आणि योग्य वेळ आल्यानंतर स्वामी अखंडानंदांनी माधवरावांना, गोळवलकर गुरुजींना सांगितलं की अरे माधवा, तुला खूप मोठं कार्य करायचं आहे आणि तुझं काम इथे आश्रमात नाही आहे, तुला समाधी लावून हिमालयात बसायचं नाही आहे, तुझं कार्य समाजात आहे. तू पुन्हा घरी जा, तू पुन्हा नागपूरला जा, तिथे तुला तुझे पुढचे गुरु भेटतील आणि ते तुला मार्गदर्शन करतील. गुरूंच्या इच्छेनुसार गुरूंनी देह ठेवल्यानंतर माधवराव घरी परत आले आणि मंदिराच्या पायऱ्या उतरताना एका महान सद्गुरूंची भेट त्यांची झाली. त्यांनी कडकडून मिठी मारली माधवरावांना आणि म्हणाले, अहो काय माधवराव, किती दिवसापासून मी तुमची वाट पाहतोय, कुठे होतात तुम्ही? आणि ही कडकडून मारलेली मिठी आणि तत्क्षणी माधवरावांच्या मनामध्ये अचानक आपल्या गुरूंचे शब्द आले की मग तुला पुढचे गुरु तिकडे भेटणार आहेत. आणि मग माधवरावांना लक्षात आलं की डॉक्टर हेडगेवार हेच आपले आता गुरु असणार आहेत आणि त्यांनी डॉक्टरांचं शिष्यत्व एका अर्थानं स्वीकारलं. भारत मातेच्या सेवेसाठी पुन्हा ते या कर्मयोगाच्या, ज्ञानयोगाचा मार्ग सोडून परत कर्मयोगाच्या मार्गावरती आले. ज्ञानयुगातील ज्ञान तर सगळं त्यांनी प्राप्त केलेलंच होतं, भक्तियोग त्यांनी जीवनामध्ये तर आणलेलाच होता आणि ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग यांचा त्रिवेणी संगम म्हणजे पूजनीय श्री गोळवलकर गुरुजी. पुढची अनेक वर्ष अव्याहतपणे डॉक्टरजींनंतर संपूर्ण भारताचं दर्शन ते घेत राहिले
आणि या भारत मातेची सेवा करत श्री गुरुजींनी भगवद्गीतेचं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवलं होतं. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. मग हा योग आहे. अनेक वेगवेगळे योग आहेत. सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, भक्ती योग आहे. अनेक योगांचा अभ्यास तुम्हाला भगवद्गीतेच्या निमित्तानं करायला मिळतो. परंतु या भगवद्गीतेचं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये आचरण करणं, त्याचं अनुसरण करणं, हे खरं गीतेला समजून घेणं आहे. तुम्हाला अनेक लोक असे दिसतील की रोज गीतेचा पाठ करतात, रोज 15वा अध्याय म्हणतात, रोज 12वा अध्याय म्हणतात, पण त्यांना गीता कळाली आहे का हो? एक गंमत मी तुम्हाला सांगतो. 2 वर्षापूर्वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात संबोधन करण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. निवडणूक अधिकारी IAS ऑफिसर नीला सत्यनारायण पण माझ्याबरोबर स्टेजवर होत्या आणि मुंबईचे आयुक्त सुद्धा होते. त्या समारंभामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना मी असं म्हणालो की भगवद्गीतेमध्ये कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी भगवंतांनी एक फॉर्म्युला दिलेला आहे, एक सूत्र दिलेलं आहे. आता सगळे समोर विद्यार्थी होते, महाविद्यालयीन तरुण होते, त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये गीता सांगणं आवश्यक होतं. आणि मी त्यांना एक सूत्र सांगितलं. सगळ्यांचे कान टवकारले गेले. अनेक विद्यार्थ्यांचे मातापिता समोर बसलेले होते. ते सगळेजण ऐकत होते की सर गीता वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगतायत. त्यांना म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना तुम्ही जे काही तुमचं ध्येय ठरवलेलं असेल ते ध्येय प्राप्त करायचं आहे का? 100% यश प्राप्त करायचं आहे का तुम्हाला प्रत्येकाला? तर तुम्ही फक्त या मंत्राचा उत्तम अभ्यास करा. या श्लोकाला नीट समजून घ्या. भगवद्गीतेतल्या कोणता श्लोक होता तो? 18व्या अध्यायातील श्लोक आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हा श्लोक आहे. काय सांगतो हा श्लोक? कोविडचं संकट असू द्या, कुठलीही महामारी येऊ द्या, कुठलंही महाभयानक संकट असू द्या, तुम्हाला जर या सगळ्या संकटावरती मात करायची असेल तर या श्लोकाचं अनुसरण करा. 100% यश आहे हे स्वतः भगवंतांनी प्रथम पुरुषी एकवचनी या श्लोकात सांगितलं आहे. भगवंत काय म्हणतात या श्लोकामध्ये? त्यांनी सांगितलं की कुठल्याही व्यक्तीला जर आपण हाती घेतलेल्या कार्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 5 गोष्टींची आवश्यकता असते. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी आहेत बघा. पहिलं सांगितलं, आपण यादी करूयात. अधिष्ठानम तथा कर्ता. दुसरं आहे कर्ता. तिसरं आहे करणम, करण. चौथं आहे विविधाश्च पृथक चेष्टा. आणि 5वं आहे दैवम. अशा 5 गोष्टी आहेत. या 5 गोष्टी तुमच्या कार्याचं यश निश्चित करतात. प्रत्येकाला जर 20-20% दिले आणि तुम्ही जर योग्य ते 100% प्रयत्न केले तर तुम्हाला 100% यश प्राप्त होईल. आणखी सोपं करून सांगतो. समजा एखादा महाविद्यालयीन तरुण आहे आणि त्यांनी ठरवलं की मला विद्यापीठामध्ये सुवर्णपदक प्राप्त करायचं आहे. कसं करायचं? तर या फॉर्म्युल्याचा आपण विचार करू. या 5 गोष्टींचा उपयोग करून कसं आपल्याला सुवर्णपदक प्राप्त करता येईल. भगवंतांनी काय फॉर्म्युला सांगितलाय बघा. त्यांनी सांगितलं की अधिष्ठान काय? ठरवलेल्या कार्याचं सुवर्णपदक प्राप्त करायचं आहे, विद्यापीठामध्ये पहिलं यायचं आहे. अधिष्ठान आहे. अधिष्ठानम. ठीक आहे. दुसरं काय? कर्ता कोण आहे? अमुक एक विद्यार्थी आहे. आता कर्ता कसा असला पाहिजे? तर कर्ता सात्विक उच्चते. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की कर्ता हा सात्विक असला पाहिजे. त्याच्या मनातली इच्छा ही शुद्ध असली पाहिजे. त्याच्या इच्छेने कोणाच्याही हितामध्ये बाधा यायला नको. म्हणजे कोणाचं तरी तो ओरबाडून घेतो आहे, कोणाच्या तरी हितामध्ये तो विघ्न आणतो आहे, असा मार्ग नको आहे. त्यामुळे असा करता पाहिजे की तो सात्विक आहे, की ज्याच्या या सगळ्या प्रयत्नांमुळे कोणाच्याही हितामध्ये बाधा येणार नाही. कर्ता सात्विक उच्चते. सात्विक करता हवा. उद्दिष्ट चांगलं पाहिजे, अधिष्ठान चांगलं पाहिजे, कार्याचं चांगलं आहे. सुवर्णपदक प्राप्त करणं, स्वप्न पाहणं काही वाईट नाही, उत्तम आहे. ठीक आहे. पहिलं साधन झालं.
दुसरं सांगितलं कर्ता सात्विक पाहिजे, कर्ता चांगला पाहिजे, सदहेतू पाहिजे आहे. तिसरं साधन सांगितलं करणम, कर्ण म्हणजे साधन. आता जे उद्दिष्ट ठरवलं आहे या मित्रांनी की सुवर्णपदक विद्यापीठात प्राप्त करायचं म्हणजे विद्यापीठात पहिलं यायचं, तर मग त्याच्यासाठी त्यांनी कोणती कोणती साधनं ठरवली आहेत? अभ्यास करण्याकरता योग्य पुस्तकं आहेत का, योग्य गायडन्स आहे का, योग्य नोट्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ते सगळं नोट डाऊन केलं पाहिजे. योग्य ती साधनं ती प्राप्त केली पाहिजे. तिसरं साधन सांगितलं. चौथं सांगितलं विविधाच पृथक चेष्टा, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज. मग यश प्राप्त करण्यासाठी नाही, चला मग उद्दिष्ट ठरवलं आहे, करता मी सात्विक आहे, माझ्या मनात चांगला हेतू आहे आणि मी सगळे पुस्तक वगैरे साधनं वगैरे पण आणलेली आहेत, इतकं पुरेसं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे चौथं साधन आहे की माझं यश मला प्राप्त होण्यासाठी मी काय ॲक्टिव्हिटीज करतो आहे, कॉम्प्लिमेंटरी ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत, मी योग्य पद्धतीने अभ्यास करतोय का, योग्य मार्गदर्शन प्राप्त करतोय का, रोज पहाटे उठतोय का, विद्यार्थ्याची 5 लक्षणं माझ्या मनात आहेत का, आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्याची पंचलक्षणं जी सांगितलेली त्याप्रमाणे मी वागतोय का. कमी सकाळी 9ला उठतोय, रात्री उशिरापर्यंत टी व्ही पाहत बसतोय, अभ्यासाकडे दुर्लक्ष आहे, कसं काय पहिले याल? बिलकुल नाही. मग या 4 गोष्टी तुम्ही करायच्या आहे. त्या कर्त्याच्या हातामध्ये या 4 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आहेत आणि या 4 गोष्टी जर तुम्ही 100% प्रयत्न करून केल्या तर 5वे साधन जर सांगितलं की दैव म्हणजे नशीब, ते दैव नशीब आपोआप भगवंत म्हणतो ते इंटरनल मार्क्स 20% मी देऊन टाकतो, मी अनुकूल होऊन जातो त्याच्यासाठी. म्हणजे 80% मिळवणं हे तुमच्याच हातात आहे. बरेच विद्यार्थी गैरसमज करतात. कुठेतरी ऐकलेलं असतं की या विश्वातील झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या इच्छेशिवाय हलत नाही, झाडाची काडी सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हलत नाही. हे भगवंताचं तत्वज्ञान गीतेतून कुठेतरी ऐकलेलं असतं. खोटं नाही आहे, खरंच आहे. परंतु भगवंतानी कर्मयोग सुद्धा सांगितलं आहे ना गीतेमध्ये, आणि त्या कर्मयोगाचं वेटेज 80% तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला जे यश प्राप्त करायचं आहे त्यासाठी तुम्ही 100% प्रयत्न करा. 80% गुण तुम्हाला स्वतः खेचून आणता येतात. तुमची कुंडली सुद्धा बदलता येते. पूजनीय डॉक्टरजींनी दाखवून दिलं आपल्या जीवनातून. स्वतःची कुंडली सुद्धा बदलली. स्वतःचा अत्यंत क्रोधी स्वभाव सुद्धा त्यांनी बदलून टाकला होता. अत्यंत मवाळ झाले, कारण आपलं संघटन करायचं आहे, सगळ्या समाजाची सेवा करायची आहे आणि रागेट राहून कसं चालेल. तर मग ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला यश प्राप्त करायचं आहे त्यांनी या 4 साधनांचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे मग दैव त्याला अनुकूल होतं आणि मग सुवर्णपदक मिळवणं अवघड नाही आहे, सहज प्राप्त होऊ शकतं. तुम्ही हे सूत्र कोविडमध्ये सुद्धा अवलंबन करू शकता. भगवंतानी हेच सांगितलंय. भगवंतानी काही हे सांगितलंय की फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे, असं नाही आहे. जीवनातल्या कोणत्याही कार्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला या 5 गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हा श्लोक पाठ करून टाका. 5 गोष्टी नोंद करून ठेवा. आणि या कोविडच्या संकटामध्ये सुद्धा सगळीकडे त्राही त्राही असताना भारतामध्ये मात्र आपण पाहतो त्यातल्या त्यात परिस्थिती चांगली आहे, कारण आपण सगळेजण एकमेकांसाठी धावून जाणारे आहोत. भगवद्गीतेचं तत्वज्ञान थोडं तरी आपल्या जीवनामध्ये आहे आणि अधिकाधिक ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवायचं आहे. या 5 गोष्टींच्या सहाय्याने कोविडवरती आपण विजय मिळवू शकतो. या संकटमय काळामध्ये घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. आपल्या मनाला अत्यंत सात्विक ऊर्जा रोज तुम्हाला गीतेच्या पाठाने प्राप्त होणार आहे. मी सगळ्यांना आग्रह करेल की तुम्ही सगळ्यांनी भगवद्गीता शिका. आमच्याकडे श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, वय वर्ष 15 पासून वय वर्ष 80 पर्यंत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी येतात
अनेकांना संस्कृत शिकण्याची इच्छा असते. खरं तर महाविद्यालय, संस्कृत महाविद्यालय, तुम्हाला असं वाटेल की कॉलेजमध्ये इतक्या मोठ्या वयाचे कसं काय, डिस्टन्स एज्युकेशन आहे का? नाही, रेग्युलर एज्युकेशन आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंना मी विनंती केली की अहो, संस्कृत भाषा ही इतकी महान भाषा आहे. अनेक जणांना आपल्या शैक्षणिक काळामध्ये संस्कृत शिकायला मिळालेलं नाही. संस्कृत शिकण्याची इच्छा त्यांची राहून गेली आहे. भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान त्यांना स्वतःला समजून घ्यायचं आहे. कुठल्या टीका ग्रंथातून, त्या लेखकाच्या भाषेतून गीता समजून नाही घ्यायची. मला स्वतःला गीता कळली पाहिजे असं अनेकांना वाटतं. अनेक स्तोत्रमंत्र मी जी रोज म्हणतो, जी अंध पद्धतीने म्हणतो, केवळ जशी ऐकली आहे तशी म्हणतोय, पण त्याचा खरा अर्थ काय आहे, त्याचा खरा परिणाम माझ्या शरीरावर कसा होतो, माझ्या बुद्धीवर कसा होतो, मनोवैज्ञानिक परिणाम कसा होतो, भगवद्गीतेच्या पठनाने आपसुकच प्राणायाम कसा होतो, योगशास्त्र कसं मला प्राप्त होतं, हे मला समजून घ्यायचं आहे असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. हे कळकळीने मी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर मांडलं आणि त्यांनी परवानगी दिली. आनंदाची गोष्ट म्हणजे, आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतो की समाजातल्या सगळ्या स्तरातल्या विद्यार्थ्यांनी या, संस्कृत शिकायला या, भगवद्गीता शिका, मारुती स्तोत्र शिका, रामरक्षा शिका, निःशुल्क आहे. अनेक स्तोत्र, उपासना या सगळ्या निःशुल्क होतात. दर महिन्याला आम्ही सहस्त्रावर्तन करतो. अप्रतिम ऊर्जा सगळ्यांना प्राप्त होते आणि याही काळामध्ये सगळेजण घरी बसून ऑनलाईन प्रत्येक संकष्टी चतुर्थीला सहस्त्रावर्तन करण्यासाठी ऑनलाईन एकत्रित येतात. आपापल्या ठिकाणी आपल्याला वेळ प्राप्त असेल तेव्हा यथाशक्ती आवर्तन करत असतात, संस्कृतचा अभ्यास करत असतात, गीतेचा अभ्यास करत असतात, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून. आता सगळ्यांना हे भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान मिळावं, प्राप्त व्हावं, यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. तुम्हा सगळ्यांना माझा आग्रह आहे, माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महाविद्यालयीन तरुण असतील, सगळे बंधू असतील, भगिनी असतील, तुम्ही सगळ्यांनी भगवद्गीता समजून घ्या. एकाच व्याख्यानामध्ये संपूर्ण ब्रह्मविद्या स्पष्ट करणं कधीच शक्य नाही. 700 श्लोकांचा हा महान ग्रंथ, अनेक विषयांना स्पर्श करणारा, अनेक योगांचा संगम, दुग्ध शर्करा योग असलेला असा हा भगवद्गीता महान ग्रंथ तुम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावा, तुम्हा सगळ्यांना लीलया समजावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की तुम्ही सगळ्यांनी भगवद्गीता नक्की शिका. आज आपण भगवद्गीतेचं चिंतन या निमित्तानं काही मुद्द्यांच्या आधारे, अगदी केवळ त्रोटक स्वरूपामध्ये काही अनुभवांच्या, कथांच्या आधारे आपण केलेलं आहे. या सगळ्या अनुभवांच्या आधारावरती तुम्हा सगळ्यांना भगवद्गीतेची ओढ नक्कीच निर्माण झाली असेल, अशा आशयासह मी तुम्हा सगळ्यांची आज्ञा घेतो. मला विनंती करायची आहे की तुम्ही गीता नक्कीच शिका आणि या ब्रह्मज्ञानाचा आनंद घ्या. जय श्रीराम.